यानंतर या बुलेटिनमध्ये पाहूयात 100 गावं 100 बातम्या। प्रकाश आंबेडकर उद्धव ठाकरे आज दुपारी 1 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत आणि या पत्रकार परिषदेमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युतीची घोषणा होण्याची शक्यता आहे। काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आम्हाला यापूर्वी नाकारल्यामुळे आम्ही आघाडीबाबत त्यांच्याशी बोलणार नाही। त्यांना गरज असेल तर त्यांनी आमच्याशी बोलावं अशी रोखठोक भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी मांडली। शिवशक्ती भीमशक्ती एकत्र येणं गरजेचं असल्याचं मत आदित्य ठाकरेंनी व्यक्त केलेलं आहे। यावेळेला त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावरही टीका केली आहे। प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीसोबत यायला हवं, धर्मनिरपेक्ष पक्ष एकत्र आले पाहिजेत असं मत राजेश टोपेंनी व्यक्त केलं। प्रकाश आंबेडकरांनी सोबत यावं अशी विनंती टोपेंनी केली। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्तानं विधान भवनाच्या बाहेरील गोलाकार भिंतीच्या दर्शनी भागावर बाळासाहेब ठाकरे यांचा संघर्षमय जीवन प्रवास दाखवण्यात येणार आहे। काल रात्री उशिरा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या सगळ्या पूर्वतयारीचा आढावा घेतला। शिवसेनेचं रक्त हे सळसळतं आहे असं संजय राऊत यांनी विधान केल्यानंतर आमदार संजय गायकवाड यांनी राऊत यांचा समाचार घेतला। काँग्रेस राष्ट्रवादीची चमचेगिरी करण्यासाठी किती खोके घेतले असा सवाल गायकवाडांनी विचारलाय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं भाजपला मोठा धक्का दिलाय। ठाकरे पक्षानं भारतीय जनता पक्षाचे युवा नेते डॉक्टर अद्वय हिरे यांना आपल्या गळाला लावलेलं आहे। हिरे यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली असून ते 27 किंवा 28 जानेवारीला ठाकरे पक्षामध्ये प्रवेश करतील। शिंदे फडणवीस डबल इंजिन सरकारला तिसरे इंजिन लागण्याचे संकेत सत्तार यांनी दिलेत। याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल असंही त्यांनी सांगितलं। आमदार बच्चू कडू यांनी त्यांच्या अपघातावर प्रतिक्रिया दिलेली आहे। आपला घातपात नाही तर अपघात झाला होता असं कडू म्हणाले। वाहन चालकाची चूक नसून आपणच गोंधळलेलो होतो असंही बच्चू कडू यांनी स्पष्ट केलं। समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी औरंगजेबाला दयाळू म्हटल्यानंतर त्यांच्या पीएला आणि त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली। यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील शिंदे पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांनी देखील औरंगजेबाला दयाळू म्हणणाऱ्या अबू आझमींना आमच्या स्टाईलनं उत्तर देऊ असा इशारा दिला। उद्धव ठाकरे आपल्या आमदारांना सांभाळू शकले नाहीत, ते घटक पक्ष काय सांभाळतील असं म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला। डॉक्टर बाबासाहेबांना पराभूत करण्यासाठी काँग्रेसनं पूर्ण शक्ती लावली होती आणि काँग्रेस जळतं घर आहे असं डॉक्टर बाबासाहेब म्हणायचे। आता प्रकाश आंबेडकरांची भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमिकेपेक्षा भिन्न असेल असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले। बुलढाण्याच्या शिंदे गटामध्ये गेलेल्या आमदार संजय गायकवाड यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना टार्गेट केलंय। पक्षप्रमुख कार्यक्षम लागतो असं म्हणत ठाकरे यांच्या कार्यप्रणालीवरच त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। इतकंच नाही तर घरात बसून पक्ष चालवणारा पक्षप्रमुख नसतो असंही त्यांनी म्हटलंय। विधान भवनात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं तैलचित्र लावलं जाणार आहे। बाळासाहेबांच्या जयंतीदिनी आज तैलचित्राचं अनावरण होतं आणि या कार्यक्रमात उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकत्र येणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। सांगलीच्या तासगावमध्ये दिवंगत आर पाटील आणि खासदार संजय काका पाटील यांच्यातलं राजकीय वाद आणि राजकीय संघर्ष सर्वांनीच पाहिला। आता ज्युनियर पाटलांमध्ये सुरू झालेल्या जुगलबंदीनं पुन्हा एकदा नव्या संघर्षाची नांदी दिसतेय। आर पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील आणि खासदार संजय पाटील यांचे पुत्र प्रभाकर पाटील यांच्यात हा आता राजकीय संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे। खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रराजे यांच्यामध्ये विकास निधीवरून पुन्हा आरोप प्रत्यारोप सुरू झालेत। खासदार उदयनराजे भोसले यांनी 12 कोटींचा निधी सातारा शहराच्या विकासासाठी मंजूर केल्याचं पत्रक काढलं आणि यावरून दोन्ही बंधू पुन्हा समोरासमोर आले। मी मंत्री असताना जी धोरणं राबवली ती आता अधिक प्रभावीपणे राबवली जातात, ही चांगली गोष्ट असल्याचं शरद पवार म्हणाले। याशिवाय पोटनिवडणुकीसंदर्भातले सगळे प्रश्न अजित पवार पाहतील असंही पवारांनी म्हटलंय। नेवासामध्ये एका लग्न सोहळ्यात सर्वपक्षीय नेत्यांनी हजेरी लावली। यावेळी नाशिक पदवीधरचे अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे आणि शुभांगी पाटील समोरासमोर आले, परंतु दोघांनी एकमेकांकडे पाहून दुर्लक्ष केलं। गेल्या 15 वर्षांपासून माझ्या वडिलांनी मतदारसंघाचं नेतृत्व करून पदवीधर शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावले, त्यामुळे मला प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचं सत्यजित तांबे यांनी म्हटलंय। आम्ही मनानं माणसं जोडलेली आहेत, त्यामुळे पक्षीय कारवाईनं फरक पडत नाही असंही सत्यजित तांबे यांनी म्हटलंय। महाविकास आघाडीचे सर्व नेते सोबत असल्याचं शुभांगी पाटील यांनी म्हटलं, त्यामुळे कोण काय म्हणते याकडे लक्ष देत नसल्याचं म्हणत शुभांगी पाटील यांनी तांबेंना टोला लगावला। मला कार्यालयासंदर्भात नोटीस आलेली नाही आणि आली तरी मी अशा नोटिसीला घाबरत नाही अशी प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी दिलेली आहे। ज्या ठिकाणच्या नोटिसीबाबत म्हणताय त्या ठिकाणी शिवप्रतिष्ठान ट्रस्ट आहे असंही दानवे यांनी म्हटलंय।
संजय राऊत यांच्या वक्तव्यावर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. स्वप्न आहे पंतप्रधान व्हायचं, पण शिव्या स्वातंत्र्यवीर सावरकरांना द्यायच्या, मात्र विकासाच्या योजनेला मूर्त स्वरूप द्यायचं नाही, असं हे स्वप्न तुमच्यापर्यंत मर्यादित असावं, असं मत मुनगंटीवारांनी व्यक्त केलं. जनतेच्या मनात असेल तर राहुल गांधी पंतप्रधान होऊ शकतात, असं वक्तव्य खासदार संजय राऊतांनी केलेलं होतं. संजय राऊत आणि राहुल गांधी यांनी 2047 पर्यंत पंतप्रधान पदासाठी वाट पाहावी, तसंच राहुल गांधी आणि संजय राऊत यांनी दिवसा स्वप्न पाहणं बंद करावं, असं म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी संजय राऊत आणि राहुल गांधींना टोला लगावलाय. उद्धव ठाकरे 24ला पंतप्रधान होतील असं म्हणणारे संजय राऊत आता नवीन धान्याच्या शोधात आहेत. राऊतांचाही आता उद्धव ठाकरेंवरती विश्वास नाही, असं वक्तव्य भाजपचे प्रवक्ते राम कदम यांनी केलं. पोलीस भरतीसाठी राज्यभरातल्या तब्बल 6.5 लाख पदवीधर उमेदवारांनी अर्ज केलेत. विशेष म्हणजे आयुर्वेदिक डॉक्टर, बीटेक, एमकॉम, MBA अशा उच्च शिक्षित सुमारे 68,000 जणांनी आणि 68 तृतीयपंथीयांनीही अर्ज केलेले आहेत. बागेश्वर धाम वादात आता महाराष्ट्रातल्या साधूंनीही एंट्री घेतली आहे. नाशिकमधील साधू संत आणि आखाड्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन कायदा रद्द करण्याची मागणी केली. नाशिकमधील रामकुंड घाटावर साधू संत आज एकत्रित येणार आहेत. बाळासाहेब ठाकरेंची जयंती आहे आणि त्यामुळे बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी राज्यातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये बॅनर्स लागलेले आहेत. मात्र शिवसेना भवन परिसरात लागलेला बॅनर सर्वांचंच लक्ष वेधून घेतोय. मुंबई पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपनं जागर मुंबईचं अभियान सुरू केलंय आणि या पार्श्वभूमीवर राज्यात आपली जागा निर्माण करण्यासाठी मनसेतर्फे घे भरारी अभियान राबवलं जात आहे. त्यानुसार वर्सोवा विधानसभा मतदारसंघात जोगेश्वरी इथे सभा घेण्यात आली. कल्याणमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागानं धडक कारवाई करत 16 लाखांच्या बनावट दारूसह 40 लाखांची महागडी गाडी जप्त केली आहे. ही दारू दमण आणि हरियाणा इथून महाराष्ट्रात आणली जात होती. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आलेली असून मुख्य सूत्रधार मात्र फरार आहे. मुंबईतल्या टिळकनगर इथली अनेक तरुणी लव जिहादला बळी पडल्या असून त्यांना आपला जीव गमवावा लागलाय. त्यामुळे देशातील 11 राज्यांच्या धर्तीवरती महाराष्ट्रात सुद्धा लव जिहाद विरोधी कायदा तातडीनं लागू करण्याची मागणी हिंदू जनजागृती समितीनं केली आहे. 1 जानेवारीला कोरेगाव भीमा इथं मानवंदना देण्यासाठी आलेल्या बहुजन समाजाशी गैरव्यवहार केल्याच्या निषेधार्थ भारत मुक्ती मोर्चाच्या वतीनं राज्य सरकारच्या निषेधार्थ जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली. 4 फेब्रुवारीला भारत मुक्ती मोर्चाच्या वतीनं महाराष्ट्र बंदची हाकही देण्यात आलेली आहे. चिपळूणच्या महिलांनी एक आगळा वेगळा हळदी कुंकू समारंभ करून वाशिष्ठीच्या पूजेची परंपरा सुरू केली आहे. महिलांनी हळदी कुंकू समारंभानिमित्तानं वाशिष्ठी नदीचं पूजन करून तिची ओटी भरली आणि यावेळी नदीपात्र स्वच्छ ठेवण्याची शपथ घेण्यात आली. नांदेड जिल्ह्यातल्या शेल्हाळी गावात रेड्यांच्या टकरीवरून माणसांच्या 2 गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली. रेड्यांच्या टकरींना बंदी असताना महाकालीच्या यात्रेमध्ये टकरी घेण्यात आल्या आणि त्यातनं हाणामारी झाली. हाणामारीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. बीड शहरातील मुख्य रस्त्यावरती भाजी विक्रेते बसल्यामुळे वाहतुकीला अडथळे निर्माण होत आहेत. 2.5 कोटी रुपये खर्चून उभारलेली अत्याधुनिक भाजी मंडईचं लोकार्पण झालं नसल्यामुळे रस्त्यावरती बसून भाजी विक्री करावी लागते आणि त्यामुळे नगरपालिकेच्या विरोधात संताप व्यक्त होतोय. अमरावतीच्या सायन्स कोर मैदानामध्ये श्वानांचं प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे. या प्रदर्शनाला देशाच्या कानाकोपऱ्यातले श्वान दाखल झालेत. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये असलेले प्राचीन श्वानही या प्रदर्शनामध्ये आणले गेलेले आहेत. जवळपास 32 श्वानांच्या प्रजाती या प्रदर्शनामध्ये सहभागी झाल्या आहेत. त्यांना पाहण्यासाठी अमरावतीकरांनी मोठी गर्दी केली आहे. प्रतिजेजुरी म्हणून मानल्या जाणाऱ्या मालेगावच्या चंदनपुरी खंडेराव महाराजांच्या यात्रोत्सवाची सांगता झाली. गेल्या 15 दिवसांपासून ही यात्रा सुरू होती. येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष करत आणि भंडाऱ्याची उधळण करत यात्रेची सांगता झाली. बीड आणि अहमदनगर जिल्ह्यातल्या लाखो भाविकांचं श्रद्धास्थान मच्छिंद्रनाथ गड देवस्थानाच्या यात्रोत्सवाला सुरुवात झालेली आहे. 3 दिवस चालणाऱ्या या यात्रेसाठी राज्यभरातनं भाविकांची मोठी गर्दी झालेली आहे. यात्रेच्या निमित्तानं मंदिराला आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे. नांदेडमधल्या उमरीमध्ये हुंडा महालक्ष्मीचा यात्रोत्सव सुरू आहे आणि यात्रेत कुस्त्यांचे सामने देखील भरवण्यात आले. यावेळी जिल्हाभरातून पैलवान सहभागी झाले होते. कुस्त्यांचे सामने पाहण्यासाठी गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली. वर्ध्यामध्ये 96व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्तानं स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. जिल्हा प्रशासन आणि आयोजन समितीनं संयुक्तपणे ही मोहीम राबवली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा यावेळेला स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला आहे. वर्ध्याच्या घोराडा इथे संत केजाजी महाराज यांच्या 116व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आणि या सोहळ्यासाठी जिल्हाभरातून शेकडो भाविक सहभागी झाले.
सिकंदराबाद राजकोट एक्सप्रेसमध्ये मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीला दौंड आरपीएफ पोलिसांनी पाठलाग करून 2 जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडनं 2 मोबाईल आणि 1 दुचाकी ताब्यात घेण्यात आलेली आहे. दौंड तालुक्यात भीमा नदी पात्रात गेल्या 5 दिवसात टप्प्याटप्प्यानं 4 मृतदेह आढळल्यानं खळबळ माजली आहे. मृतदेहांमध्ये 2 पुरुष आणि 2 महिलांचा समावेश आहे. नेमका घातपात झालाय की आत्महत्या केली आहे याबाबत यवत पोलीस तपास करतायत. अकोल्यातल्या मूर्तिजापूर इथं नाला बांधकामादरम्यान भिंत कोसळली आणि या दुर्दैवी घटनेमध्ये 2 मजुरांचा जागीच मृत्यू झालाय, तर एका मजुराची प्रकृती चिंताजनक आहे. जखमी मजुरावर मूर्तिजापूर इथल्या सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पनवेलमध्ये कोइंबतूर हिसार एक्सप्रेसला आग लागल्याची घटना घडली. रेल्वेच्या शेवटच्या डब्याला आग लागल्यामुळे अनेक रेल्वे या पनवेल स्थानकामध्ये अडकून पडल्या. दरम्यान रेल्वेला लागलेली आग आता आटोक्यात आणण्यात आली आहे. 100 गाव 100 बातम्यांमध्ये वेळ झाली एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत.